तुमचं स्वागत आहे. खूप छान मॉर्निंग आहे बघा. धुकं पडलेलं आहे आणि मी सिद्धेश्वर देवस्थान येथील वरती डोंगरावरती असलेले माची या वाडीवरती आलेलो आहे. मी आता मी आता सागरगडावरती चाललो आहे. तर एवढंच छान दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. माची वाडी गाव आहे. सिद्धेश्वरचं देवस्थान जे आहे, श्री सिद्धेश्वर देवस्थान, त्या डोंगरावरती माची हे गाव आहे बघा. इटली से हो. अभी हम जा रहे हैं सागरगढ़ देखने के लिए और ऑन द वे है हम. तो देखते हैं कैसा नज़ारा मिलता है. माझी या वाडी वस्तीतून वाट काढत मी चाललोय सागरगडावरती. बघा किती छान दृश्य आहे गावाचं. माची या गावाचं वाडीचं किती छान दृश्य आहे बघा. ही पायवाट जाते वरती सागरगडावरती. छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरगड हा किल्ला आहे. शिवकालीन वास्तू आहे तिकडे. तर आपण चाललोय तिकडे. देखिए वहाँ पे काकड़ी और कारले का मांडव है और बकरियां भी चल रही है वहाँ पे, आप देख सकते हैं. और हम ट्रैकिंग करके सागरगढ़ जा रहे हैं. ये दोस्त है जो जा रहे हैं. पीछे पीछे कुत्ता डॉगी भी आ रहा है, देख लो. बघा सागरगडावरती जाताना वाटेमध्येच पहिला कुंड लागतो. ह्याला 12ही महिने पाणी असतं. या कुंडाला 12ही महिने पाणी असतं. आणि हे पाणी माची गावातील जे शेतकरी आहेत किंवा जे बंधू आहेत माची गावातील, ते आपल्या शेतीसाठी त्याचा वापर करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे कुंड आहे. सागरगडाकडे जाताना अशी वाट आहे. डोंगरावरून दाट धुका आहे पडलेला आणि सकाळचं हे धुकं आहे. समोर खूप कमी दिसतं बघा. खूप कमी भाग दिसतो धुक्यामुळे. इकडं आहे इथे चिंबोर आहे आणि अशा प्रकारे सागरगडाकडे आपण चाललोय. खूप धुक्याची चादर आहे इकडे. थंड. मित्रांनो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरगडावरती आपण प्रवेश केलेला आहे. सागरगडाचं जे महाद्वार आहे तिथे प्रवेश केलेला आहे. आणि बघा इथे पाठी पण आहे महाद्वार. चला तर बघा, प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर कसे फुलं सजलेली आहेत. सागरगडावरची फुलं आपलं स्वागत करत आहेत. आता जर एवढी फुलं असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये, किती फुलांची सजावट असेल गडावरती बघा. असंही मनमोहक दृश्य किल्ले सागरगडावरचं.
मित्रांनो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे वास्तुकलेचं खूप उत्तम उदाहरण आहे बघा. त्या काळामध्ये पीठ दळण्यासाठी किंवा तेल काढण्यासाठी, धान्याचं तेल काढण्यासाठी या जात्याचा उपयोग केला जायचा. बघा, हा तुम्हाला रिंगण दिसत असेल. या रिंगणामधून हे जातं फिरायचं आणि ते फिरल्यानंतर त्यातून धान्याचं तेल किंवा गव्हाचं पीठ, गहू, ज्वारी, बाजरी यांचं पीठ काढलं जायचं. बघा, त्या काळातील उत्तम उदाहरण, शिवाजी महाराजांच्या काळातील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे वास्तुकलेचं एकदम उत्तम उदाहरण आहे. बघा मित्रांनो, मुंग्यांचं वारूळ. बघा किती मोठं वारूळ आहे मुंग्यांचं. किल्ले सागरगडाच्या बाजूला हे मुंग्यांचं वारूळ आहे. खूप छान वारूळ आहे. हे उत्तम उदाहरण आहे की कीटकही आपलं घर बनवताना खूप चांगल्या पद्धतीने बनवतात. असं वारूळ बघायला खूप कमी भेटतं. किल्ले सागरगडावरती महाराज छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेले आहेत. बघा कसं मनमोहक दृश्य आहे. महाराज बसलेले आहेत सागरगडावरती. वातावरण तुळस आहे बघा. सागरगडावरचं तळ आहे बघा कसं सागरगड. बघा सागरगड. शिवकालीन पायऱ्या पण तुम्हाला दिसत आहेत. आपण जाणार आहोत तिकडे. बघा मित्रांनो, पेजारी पोयनाड साईडचा पट्टा आहे. सागरगडावरनं हे दृश्य तुम्हाला दिसत आहे बघा. बघा सागरगडावरचं हे दृश्य. हा नागाव बेलकडे तिकडे कंपनी आहे, एक गेल कंपनी आहे तिकडे. तर हा परिसर इकडे सागरगडावर. आणि जास्ती आणि बघा फाशी द्यायची, शिक्षा देतात ना, ह्याच्यावरून द्यायची.
त्यावरती चढवून टाकून असं आहे दृश्य सागरगडाचं. खोल दर्या आहे. निसर्गरम्य दृश्य आणि त्याच्यामध्ये हवा वरती येत आहे, धुकं वरती येत आहे आणि ही दगडांची भिंत शिवाजी महाराजांच्या काळातील त्यांच्या मावळ्यांनी बांधलेली. झऱ्याचं पाणी, धबधब्याचं पाणी उलट फिरलेलं आहे. इथे तुम्हाला दिसत असेल, इथे तुम्हाला दिसत असेल, हे बघा. उलटा येतोय झऱ्याचं पाणी, बघा कसं येतो. झऱ्याचं पाणी वरती येत आहे, एवढी हवा आहे वरती सागरगडावरती आणि खूप निसर्गरम्य पावसाचं वातावरण आहे. आणि बघा कसं पाणी येतं. गोमुखी कुंड आहे सागरगडावरचा, बघा गोमुखी कुंड आहे सागरगडावरचा आणि इथे पाणी प्यायला जातं. तर असा हा नजारा बघा कसा आहे, बघा कसा नजारा आहे सागरगडावरचा. हे सागरगडाचं गोमुखी कुंड आहे. गोमुखी कुंड आहे, बघा कसं पाणी पडतंय गाईच्या मुखामधून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे दृश्य आजही आपल्याला बघायला मिळते. महादेवा पिंड, शंकराची पिंड आहेत या इथे, बघा नंदी आहे इकडे. इथे गणेशाची मूर्ती आहे. आणि शिवलिंग आहे, शिवाजी महाराजांच्या टायमातला आहे. त्रिशूल पण आहे इकडे बघा. आणि पाठी देवीचं मंदिर आहे, देवीचं असं मूर्ती आहे पाठीमागे, खूपच छान आहे. हे कुंड अशा प्रकारे इथे पाण्याची कुंड केलेली आहे सागरगडावरती. व्याघ्रमुखी कुंड आहे, हे व्याघ्रमुखी कुंड आहे बघा. सागरगडावरून दरी बघा कशी दिसते. हे अलिबागचं दृश्य आहे सागरगडावरून, तुम्हाला दिसत असेल. धुक्याची चादर पण आहे इकडे पसरलेली बघा. खूप छान दृश्य आहे सागरगडाचं, निसर्गाने नटलेले असं सागरगडाचं दृश्य आहे बघा. हवा पण भरपूर आहे, धुक्याची चादर आहे इकडे. बघा ह्याचं बुरुज आणि कशी वास्तुकलेचं शिल्पकलेचं कसं उत्तम. हे तुम्ही खूप कमीच बघितलं असणार सागरगडावरती. ते बघण्यासाठी तुम्हाला यावं लागेल सागरगडावरती. तुम्ही नक्की भेट द्या सागरगडावरती.